ठाण्यात अंमली पदार्थ सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। एनकेटी हॉल येथे पोलीस अधिकारी, मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आणि शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पथनाट्य व मार्गदर्शन सत्र पार पडले। यावेळी संपूर्ण ठाणे नशामुक्त करूया असे आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले। माझा प्रभाव, माझी शक्ती जर मी या कापुडी दिसत असलो किंवा ह्या इंजेक्शन मध्ये ठाणे पोलीस आयुक्तालयाअंतर्गत झोन 1च्या कार्यक्षेत्रामध्ये नशामुक्ती संदर्भातील आजचा हा कार्यक्रम एनकेटी कॉलेज या ठिकाणी राबवला जात आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटाची पूर्ण टीम या ठिकाणी आलेली आहे। या ठिकाणच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा विषय स्ट्रॉंगली जाणं अत्यंत आवश्यक आहे की NDPS किंवा नशा यामध्ये कित्येक मुलांचे आयुष्य पूर्ण बर्बाद होत आहे। नशा ही घराघरापर्यंत काही ठिकाणी पोहोचलेली आहे। पूर्ण देशभरामध्ये नशामुक्तीच्या संदर्भात झिरो टॉलरन्स ही पॉलिसी राबवली जात आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या स्वरूपात या बाबतीची अंमलबजावणी केली जात आहे आणि जोपर्यंत तुम्ही लोकांचा सहभाग करून घेणार नाही किंवा विद्यार्थ्यांपर्यंत ही टीम पोहोचणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने त्यांना त्यापासून परावृत्त करणं शक्य होणार नाही। त्यामुळे प्रत्येक शाळा कॉलेजेसमध्ये आम्ही वेगवेगळ्या सेलिब्रिटीजना घेऊन जातो, त्यांना या सर्व प्रकारापासून खूप कसं राहायचं, एखादा व्यक्ती जर त्यामध्ये अडकला असेल तर त्याला बाहेर कसं काढायचं, या सर्व बाबतीमध्ये आम्ही त्यांना समुपदेशन करत आहोत आणि अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे। ही मोहीम सगळ्या कॉलेजेसमध्ये, सगळ्या शाळेमध्ये ही आम्ही जाणार आहोत, त्या ठिकाणी मुलांना कन्व्हिन्स करणार आहोत आणि अशा स्वरूपाचं काही अडचणी असतील तर कोणाशी संपर्क साधायचा आहे, काय करायचं आहे या स्वरूपाचं परिपूर्ण मार्गदर्शन ही त्यांना दिलं। चर्चेला असतात, मात्र ज्यावेळेस आपण समुपदेशन करतात त्यावेळेस या विद्यार्थ्यांकडून काय रिस्पॉन्स आपल्याला अतिशय चांगला रिस्पॉन्स आहे, कारण काय हेच वय आहे की ज्याच्यामध्ये सर्व गोष्टी सहजपणे ॲक्सेप्ट केल्या जातात। जशा वाईट गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात तशा चांगल्याही गोष्टी ॲक्सेप्ट केल्या जातात। जर त्यांना समजून सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये त्याचा काय दुष्परिणाम होणार आहे किंवा वाईट परिणाम होणार आहे तर निश्चितपणे त्याला उदाहरणासह पटवल्यानंतर निश्चितपणे त्यांच्या मनामध्ये खूप फरक पडतो। मुलांकडून अतिशय सकारात्मक प्रतिसाद आहे, त्यांच्याकडून आम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा मिळत आहे की कोणत्या ठिकाणी काही अडचणी आहेत का, कोणता एखादा व्यक्ती चुकीचा आहे का, त्या संदर्भातली माहिती सुद्धा त्यांच्याकडून मिळत आहे। त्या सर्वांचा परिणाम एखाद्या जरी विद्यार्थ्याच्या आयुष्यावर सकारात्मक झाला तर निश्चितपणे या मोहिमेचा आम्हाला खऱ्या अर्थाने परिणाम मिळाला असं निश्चितपणे माहिती।